नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या स्वधीरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला माझ्यासोबतचा एक अनुभव सांगणार आहे। आपले बाप्पा विराजमान झाले आणि त्यांच्या पूजेसाठी लागणारं सामान आणण्यासाठी मी काल मार्केटमध्ये गेले होते। त्या मार्केटमध्ये गेल्यावर मला असं दिसलं की बाप्पाला लागणारी फळं एक मुस्लिम व्यक्ती विकत होता, एक जैन व्यक्ती प्रसादाचं सामान विकत होता, एक विधवा बाई गवत विकत होती ज्याला कधीही काडीची किंमत नसते, पण तेच गवत आज ती दुर्वा म्हणून विकत होती। एक म्हातारा व्यक्ती त्याच्या नातीसोबत फुले विकत होता। एक गरीब कुटुंब होतं जो पत्रावळा विकून आपल्या घराचं उदरनिर्वाह करत होतं आणि एक गरीब मुलगा ज्याने आपल्या अंगावर फाटलेले कपडे घातले होते ते आपल्या बाप्पासाठी कमळाचं फूल विकत होतं। आज खऱ्या अर्थाने मला कळालं की आपली भारतीय संस्कृती आणि त्यातले सण उत्सव हे किती महान आहेत, जे गरिबांना सुद्धा जात पात धर्म हे न पाहता त्यांना 4 पैसे कमवून देतात आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनतात। पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी बुद्धिजीवी लोक आहेत जी आपल्या सणांविरोधात काही मेसेजेस करतात आणि त्यांना विरोध करतात। त्यांना मला एक समर्पकपणे उदाहरण किंवा उत्तर द्यायचं आहे, ते म्हणजे किसी ने क्या खूब लिखा है, किसी ने क्या खूब लिखा है, मूर्ति बेचने वाले गरीब कलाकारों के लिए, मूर्ति बेचने वाले गरीब कलाकारों के लिए, गरीबों के बच्चे भी खाना खा सके त्योहारों में, गरीबों के बच्चे खाना खा सके त्योहारों में, इसीलिए भगवान भी खुद बिक जाते हैं बाज़ारों में, भगवान भी खुद बिक जाते हैं बाज़ारों में। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।